मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंबद्दल एक वक्तव्य केलं आणि संबंध राज्यात त्याची चर्चा सुरू झालेली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड त्यांना भेटले असं ते बोलल्यानंतर त्यावर बरीच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. माझ्यासोबत स्वतः मनोजदादा जरांगे पाटील आहेत. पाटील साहेब, काय नेमकं भेट कशी झालेली आहे? भेटले होते हे आम्हालाही माहिती आहे, परंतु तिथलं ना फुटेज भेटलं ना फोटो भेटले. काय ती भेटले होते? रात्री 2 ते 3च्या दरम्यान भेटले होते. नाही मी काही चर्चा चालू केली. आपल्याच बांधवांनी कवाचे कवा कम काढलं मलाच मिळाला गाणं. ते विषय कवाचा काढलाय कवा त्यावेळेस काढला असतं तर ठीक होतं त्याचा वाचतावा. आता काहीच कारणच नाही ना काढायचं. पण भेटले तर होते. मग ते तर तवाच बी झालं ना मीडियाचं बांधव त्यावेळेस आलं होतं. जे आहे ते आहेच ना. तेच काय हो, आज हजारांनी येत होते, हजारांनी. त्याच्यापेक्षा 10 पटीनं सन्मान असणारे सन्माननीय लोक तिथे येत होते आणि आपण सगळ्याचा सन्मान करत होतो. ती अंतरवाली एक असं गाव आहे की तिथं आम्हाला मीडियात शिवाय देणारा जरी आला तरी आम्ही त्यांचा मान सन्मान करायचो. पण त्यांच्यासोबत वाल्मिक कराड सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळालं वाल्मिक कराड आहे? नाही, काय झालं, आम्ही बीडच्या दौऱ्यावर होतो आणि बीडच्या दौऱ्यावर असताना नारायणगडावर आम्ही आलो. आम्हाला आष्टीला जायचं होतं. तिथं हार्वेस्टरवाले आले नारायणगडला. त्यांना हाणलं बिडात येईन ह्या सरमाडनी आणि आणखीन 2-4 होते, बरेच होते वाटतं. हे धनंजय मुंडे होता वाटतं तेव्हा तिथं बहुतेक, का मला माहीत नाही. पण त्यांना मारलं. ते आले, मग इकडं कोणतरी सांगितलं असं तुम्ही पाटलाकडे जा. ते आले, ते म्हणले आम्हाला लय मारलं, आम्ही हार्वेस्टरवाले येतो, आमच्यात पैसे घेतले धनंजय मुंडेने सरमाडानी. म्हणलं मारायचं काय कारण आहे? पण आता हे कोणीच माहीत नव्हतं. आम्ही आपलं काय, हा बघ आहे ते असतंय बा सरळ आहे ते, कोणीच माहीतच नव्हतं. धनंजय मुंडे ठीक आहे म्हणलं, त्याला बोलू का? हार्वेस्टरवाल्याला बोललो मी, त्याला बोलतो. पण हे कोण आहे, सरमाड का खरमाड हे आपल्याला माहीतच नाही कोण आहे ते, हे कोण येतं. पण त्यांचा दोन्हींचा म्हणजे दोन्ही मंत्र्यांचा एक कार्यकर्ता आहे गेवरायला. हे चांगलं पोरग आहे ते एकदम, असं काय गर्विष्ट जातीवादी फातीवादी असं नाही आहे. त्याला फोन केला, अरे म्हणलं हे लोकांना हाणायचं काय कारण रे, पैसे घेऊन हे लोकांनी यांचे पैसे द्या, नाही तर मग मी का पडलो ना बघा म्हणलं मॅटरमध्ये. तर त्यांनी ते म्हणे 2-3 मिनटं दे. 2-3 मिनटात त्यांनी ते फोन लावला. त्या कोणाला लावला माहीत नाही, धनंजय मुंडेला लावला का त्या खरमाड्याला का कोणाला लावला माहीत नाही. ते म्हणे मी लगेच यायलो. ते 20-25 मिनटात किंवा 30 मिनटात काय जी मी वेळ मागा पडून ते लगेच गडावर आला, नारायणगडावरती. ते गेवरायचा कार्यकर्ता त्यांचं बोलणं काय झालं, तेव्हा म्हणलं वाटतं त्यांना हे पाटलाकडे कसं काय लफडं गेलं बाबा, इतकं लांब कशाला आण, तू त्या लोकांना माघारी आण. त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणे आपण ते सगळं करू. आणि मग तेव्हा गडावर आला आणि तेव्हा म्हणला लोकांना यांना माघारी बोलवलंय. आता हे घाबरलेले होते, यांना मारलं होतं तर हे घाबरलेले होते. म्हणलं भेऊ नका तुम्ही जा. एवढं काय इथं काय दहशतवादी येतं का दुपारा मारायला, तुम्ही काय नक्षलवादी येत काय? म्हणलं हाणू द्या, तुम्हाला कसं हाणते ते आता जातं. मग त्यांची व्यवस्था केली जणून त्यांनी राहायची. त्याची नंतर काय झालं त्यांनाच माहीत. त्याच्यानंतर मला आपले बांधव हार्वेस्टरवाले म्हणले पण नाही काही. पण 3-4 वाजता ते आले आष्टीच्या दौऱ्यात असताना भालगावजवळ. गेवरायचा पण कार्यकर्ता होता आणि त्यांनी मग सांगितलं की बोलणं झालं, बेस्ट झालं. मग ते आपल्याही लोकांना सांगितलं वा आम्हाला दिलं कुठलं, पण नंतर लयच पाहुण्यासारखी आमची सोयीच केली, नामकच केलं, देतो म्हणे असं तसं. मग त्यांचा काहीतरी विषय झाला. म्हणलं का बघ तुमच्या पैशाशी मतलब निघतेत ना, द्यायला लागलेत ना, तर घ्या. मग त्यांचं काय ठरलं माहीत नाही. पण त्याच्यानंतर आपले बांधव आले नाही हार्वेस्टरवाले. मग त्यावेळेस त्या गेवरायच्या कार्यकर्त्यांनीच ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर हे आले, मग हे धनंजय मुंडे आणि त्यो खरमाड्या का सारमाड्या ते आले तिथं. आता कार्यकर्ते प्रत्येक नेत्यासंघ येतात, प्रत्येक. मग ओळख करून द्या. तुम्ही संघ आल्यावर तुम्ही सुधीर भाईचं नाव सांगता, तसं प्रत्येकाचं नाव सांगतोच ना कोणी असला तरी. तसं त्यो धनंजय मुंडे म्हणला ह्यो त्यो सरमाड का खरमाड त्यो. अरे म्हणलं ह्यो आहे का ते पैसे बुडीणार हार्वेस्टरचा? त्या दिवशी ते बघितलं. पण ते 2 मिनटं लगेच ते दाराच्या बाहेर गेला ताबडतोब. पण धनंजय मुंडे आले त्यावेळेस नेमकं खरं काय बोलणं झालं होतं परत? बघा आता मला सांगा त्यावेळेस काय होणार आहे दुसरं? त्यावेळेस जे राज्यातले सगळेच येत होते. मी जातीवादी नाही आहे, मी रातपाठ एक करी. पण अंतरवालीत आलेल्या माणसाला प्रत्येकाला शक्यतो भेटतो, एखादा अर्ध हुकत असेल, कारण सगळ्याला भेटणं शक्य नसतं. पण शक्यतो सन्मान केलेला आहे, सगळ्यांना भेटलेलं आहे, जातपात बघितलेलं नाही. मी होतो झोपल्यावर, म्हणजे खरं म्हणजे मी होतो झोपल्यावर. कारण 2-3 वाजून गेले ते वाटतं, अर्धा घंटा मागं पुढं होईल. त्यावेळेस धनंजय मुंडे पूर्ण मीडियाला चकवा देऊन आलेले होते, कारण आम्हाला माहित होतं धनंजय मुंडे येणार आहेत. पण त्यांनी परळीमध्ये त्यांच्या कार्यक्रमात चकमा देऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीने आले. बरोबर.
हा म्हणजे असं खरं बोललं पाहिजे. तुम्हालाही माहीत होतं हे आणि बऱ्याच पत्रकारांना माहीत होतं. पण याच्या पलीकडे होतं आणखीन जणू की 8-10 दिवस तो आधीच कॉन्टॅक्ट करीत होता तो की मला अंतरावली द्यायचं म्हणून. पण ती गर्दीची इतकी असायची की ते येणंच होत नसायचं. म्हणून त्या दिवशी ते आलं तिथं. मी होतो झोपलेलो. म्हणलं जाऊ ते भेटता येईल नंतर असं. पण ते परत 1-2 घंटे निरोप आला म्हणजे त्याच्यानंतर की ते म्हणलं आम्ही भेटल्याशिवाय जाणारच नाही. आईला म्हणलं मग एवढे वेळ उभा करणं चांगलं नाही. शेवटी आमचं मराठ्यांचं हृदय, संस्कारी हृदय, माणुसकीचं हृदय कोणात किती ठासून त्यांच्यात जातीवाद भरलेला असला त्या धनंजय मुंडेच्या टोळीत आणि त्याच्यात, आमच्यात नाही म्हणलं आपण भेटलं पाहिजे. मग झोपे डोळे चोळीत आलो खाली, बोललो, एवढाच विषय. आणि त्यावेळेस विषय काय असतो, ध्यान ठेवा बाबा, आणि दुसरं काय असतं लक्ष ठेवा. आम्ही कोणाला थांबवत नव्हतं त्या टायमाला, कारण आम्हालाच उभा करायचं होत्या. त्यामुळं आम्ही कोणालाही करणार. पण त्यावेळेस जे नेते येत होते ते अक्षरशः तुमच्या पाया पडताना आम्ही अनेकांना बघितलेलं आहे, हात जोडून विनंती करताना की आम्हाला पाठिंबा द्या, आमच्या विरोधात जाऊ नका. धनंजय मुंडे आल्यानंतर नेमकं काय घडलं? नाही, मी तसं एवढं नाही बोलणार. त्या विषयात काय असतं, ती एक परंपरा म्हणून किंवा ती प्रक्रिया तशी होती किंवा आपल्यात असतं बी, आपल्या धर्मात आहे पण एकमेकाला नमस्कार करणं, हे करणं. म्हणजे मी लई टाकून बोलल्याने पण नाही बोलणार. हां, इकडं नाही सोडणार, संतोष भाई देशमुखच्या मॅटरमध्ये नाही सोडणार. ही प्रक्रिया वेगळी. आणि त्यावेळेस आम्हाला माहीत असते इतके नालायक आहेत, येऊ नवी दिले नसते. आणि काय आम्ही नाही गेलो त्यांच्याकडं, ती आलेले आहेत. त्यामुळे आता कोणीही येऊ शकतो. परंतु ती विषय मी नाही हाताळला. काही राजकीय संकेत, मान मर्यादा, त्यावेळेस तुम्ही शब्द दिला होता त्यांना काही? कोणालाच नाही राज्यात, त्यालाच काय, धनंजय मुंडेला नाही. कोणालाच नाही राज्यात. कारण आम्हाला ते म्हणतच होतं तसं ना, की मी अडचणीच्या काळात होतो त्यावेळेस याच मराठ्यांनी मला आशीर्वाद देऊन हेच समाज माझ्या पाठीमागं उभा राहिला आणि मला मोठं केलेलं आहे, आमच्यापेक्षाही, असं ते त्याच्या वेळेस म्हणायचं. आता तोच म्हणतोय माणसं मारून टाकी द्या आमची. ज्यांनी सांभाळलं, ज्या मराठ्यांनी सांभाळलं, तोच म्हणतोय इतके बेमानी त्या समाजाशी. मग जातीवादी नाही मराठा समाज, तरी जातीवादाला तोललं आणि त्यांच्यात पोरांचे मुर्दे पाडायला निघाले. काय शब्द त्यावेळेचे, आता काय. वेळ बदलली, भूमिका बदलते लोकांची, चांगला नाही, नियत बदलते. नियतीला मान्य नाही. असं वागू नये, राजकीय क्षेत्रात तरी वागू नये. वैचारिक मतभेद असायलाच पाहिजे, त्याशिवाय राजकारणातलं चढती पायरी होत नाही, चढतं पाऊल होत नाही, राजकीय उदय कधीच होत नाही. वैचारिक मतभेद असले पाहिजे, पण खुनशीपणाचे, क्रिमिनल माइंडचे विचार कधीच असू नये. ज्या समाजानं सांभाळलं म्हणताय त्या समाजाच्या पोरांचे मुर्दे पाडायला लागले तुझी टोळी, तू, हे कोणची पद्धत? अंजली दमाने आता गडावर जाणार, त्यांनी जाहीर केला आज की शास्त्री महाराजांना ती भेटणार आणि सगळे पुरावे देणार. ते काय माहीत आपल्याला, ज्याचा त्यांचा विषय, पुरावे देणार का नाही देणार, देते. ते काम चांगलं आहे, करतायत, ते लढतायत गोरगरीब संतोषबाईच्या न्यायासाठी, चांगला विषय. समाज असतो, जनता हमेशा पाठीशी असते अशा लोकांची. संतोष देशमुख सुद्धा काल गेले, मी सुद्धा तिथं होतो आणि महंतांनी त्यांना डायरेक्ट आमचा सगळा पाठिंबा आहे आणि आरोपींच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही, थोडेसे शब्द बदलले. अगोदर जे दिसायचं ते दिसलं. आता त्यात मला बोलायचं पण नाही, कारण बाबांजींबद्दल मी बोलत नाही आणि त्यांना दोष देऊन उपयोग नाही. करता करविता धनंजय मुंडेची टोळी आहे, स्वतः धनंजय मुंडेने ते करून घेतलंय. तिथं जाऊन तेव्हा नसता तर म्हणता आलं असतं, त्याच्या टोळी नाही केलं. हे काम त्यांनी स्वतः करून घेतलंय, म्हणजे स्वतःचं पाप झाकायसाठी गडसुद्धा कलंकित करायचं काम केलं त्यांनीच. कारण धम्यगडाला एक वारसा आहे, त्यामुळं तिथंसुद्धा तुम्ही नाही सोडलं देवाला बी स्वस्वार्थासाठी. यांनी पाप केलं आहे, सारमाड्यांनी पाप केलं, एवढ्या प्रॉपर्टीत त्याला काय करायचं. आज भोगायसुद्धा त्यालाच वेळ आली. असल्या टोळ्या सांभाळायचं काय असेल तर गोड लागलं, गाड्या घेऊन येणं, पैसा नाशिणं, हे करणं ते करणं. आता काय पळायचं इकडं तिकडं. पण जे अंक दिसायला नको होता तिथून, त्या क्षेत्रावरून तिथं दिसला. मग शंका येते ना त्यावेळेस. मग ती शंका येते की एवढं मोठं श्रद्धास्थान ह्या टोळीनं कलंक लावला मग त्या टायमाला, अशी शंका येते. त्यांचा एक मोठा नेता आहे, त्यांना जिवंतपणे मरण यातना भोगायला लावल्या, हीच टोळी असू शकते ना. मग इतके बेमानिचाराचा माणूस असू शकतो,
हा त्यांच्यात नेते आहेत त्यांच्या जातीसुद्धा, हा अहंकारी आहेत ते, गर्विष्ठ बी आहेत. पण यांच्यासाठी अशी खराब नियतीनं नाही चालत ते, लोकांचे मुर्दे पाडण्याकडे काही गोष्टी अमान्य करावं लागतात राजकारणात समाजकारणात, त्या पद्धतीत ते अहंकारी आहेत खरंच आहे, गर्विष्ठ पण इतकी नियत खराब नाही धनंजय मुंडेसारखी. महंतांची भेट झाल्यानंतर संतोष लांबेचाल महंतांनी त्यांना शब्द दिला की सगळ्या कुटुंबाची सगळ्यांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, गड घ्यायला तयार आहे. पण संतोष देशमुख यांनी खाली आल्यानंतर मीडियाला बोलताना सांगितलं की मला त्या मदतीची गरज नाही, माझ्या समाजाने मला भरभरून दिले. मी गडाबद्दल बोलणारच नाही, आणि बाबाजीबद्दल करणारा कोण, करून घेणारा कोण हे लय महत्त्वाचं. जसं की खंडणी मागायला कुणी लावलं, खून कुणी घडून आणला, पाठबळ कुणी दिलं, हा सगळ्यात मोठा दोषी. तसं गडावर जाऊन कसं पटवलं, काय केलं, त्यापेक्षा बोलणाऱ्यापेक्षा ते घडून आणणारा षड्यंत्र, सामूहिक भाषा, ते शब्द फेक, ते शब्दाची रचना ती करून माणूस कसा गोत्यात आणायचा. त्यामुळे ते बाबाला दोष देऊन का उपयोग आहे. याने गोत्यात आणलं स्वतःचं पाप झाकवायसाठी, झाकत नाही ते आता, ते झाकत नाही. आणि त्यांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले. आणि राज्यातले काही जण आम्हाला जातीवादी म्हणत होते, तर प्रखरपणानं लोकांना दिसून गेलं की या क्षेत्रात सुद्धा जातीवाद भरलेला आहे म्हणून. संप्रदायात अरे त्या क्षेत्रात तिथं संप्रदायाचा काय संबंध आहे. त्या ठराविक संप्रदायाचे तिथले प्रमुख मेन कोण आहे ते, फक्त संप्रदायाचा काय संबंध आहे. संप्रदाय, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक कधी जातीवाद करू शकत नाही. काही जणांचा त्याच्यावर बसलेल्या काही जणांचा जातीवाद ठासून भरला, ही मात्र राज्यानं मोकळ्या मनानं बघितला. म्हणून आमच्यासारख्या लेकराकडून जर एखादं बार चुकलं तर म्हणता येतं पोरगळ बारगळ आहेत असं घटना घड. पण इतक्या विद्वानांपासून जर अशा गोष्टी घडायला लागल्या, एका समूहाकडे वढायचं आणि आरोपीची बाजू घ्यायची, हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे. आणि घडून आणलं गेलं तिथून. त्या दबाब बी झाला असं सुद्धा बरीच चर्चा झाली की महंतांना दबाब झाला म्हणून ते बोलले. नाही, मला नाही वाटत होते दबाव लागे असं नाही. आणि ते महंत तसे कुणाच्या दबावात जुमावणार नाही. जरा आहे ते थोडे निर्भीड आहेत त्याच्यामुळं. पण ती चूक झाली, ते मान्य करायला तयार नाहीत. त्यांनी सगळे समुदाय त्यांच्या सोबत आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते मान्य करायला पाहिजे होतं. कारण ही खून त्यांच्या जातीलाच काय, ओबीसीला सुद्धा मान्य नाही. कारण उद्याच्याला जर ओबीसीतल्या एखाद्याचं असं झालं तर मराठी सुद्धा असेच वागायचं का मग. त्यामुळं पाप हेव करणार. आणि नीतिगिरी वाचवायसाठी, राजकारणी माणूस आहे, याची नेतेगिरी वाचवायसाठी ओबीसीला मध्ये घेतो, जातीला मध्ये घेतो. जातीचं काय संबंध आहे आणि त्यात ओबीसीचं काय संबंध आहे. आणि ही रूढ सोपी आहे का मग. हां, ओबीसी जर तिकडून उठण आमचं लेकरू मारून, तर उद्या मराठा सुद्धा 50% राज्यात, ती बी मग असंच करणार, उठणार आरोपीच्या बाजूनं. ही रूढ चांगली नाही पाडायला देऊ. आणि जिथून हे शब्द जायला नको होते का आम्ही भक्कमपणे पाठीशी उभा आहे त्याच्या, तिथून हे शब्द गेले. ठीक आहे, तुम्ही भक्कमपणे उभा आहे, ठीक आहे. अरे बाबा, दुसरी बी बाजू पक्की आहे ना. तुम्ही भक्कम आहे तर दुसरी काय कच्ची आहे काय, दुसरी पण पक्की आहे ना. न्यायाच्या बाजूनं बोलायचं नाही राव, हे कोणची रूढ आहे. एवढं जातीचं प्रेम असून, अध्यात्मातल्या काही प्रमुखांना जातीचं एवढं प्रेम असून तुम्ही डायरेक्ट आरोपीच्या बाजूनं बोलला. पहिलंच वाक्य बघा काय, डायरेक्ट आरोपीच्या बाजूनं बोलला. म्हणजे तुम्हाला माणूस मेला तरी चालन पुढचा, पण तुमच्या जातीचे लोक तुम्हाला वाचवायचे आहेत, याचा अर्थ तसा होतोय. शिकू नका लोकांना, त्याचा अर्थ तोच होतोय. माझ्या लोकांनी लोक कच कापले तरी चालन, पण मग हेच जात वाचवणार, त्याचा अर्थ तो होतोय पहिल्या वाक्याचा. हे सोपं नाही. आमचे काही हिंदू धर्मातले, वारकरी संप्रदायातले काही महाराज मंडळी गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या म्हणून बोलत होते, तरी यांनी टीका केल्या. आरक्षण तर जातीवाद नाही, तरी आमचे मराठ्यांचे वारकरी धर्मातले, काही हिंदू धर्मातले आमच्या बाजूनं बोलणारे महाराज मंडळी त्याविषयी ह्या टोळींना टार्गेट केलेले आहेत. धनंजय मुंडे लई दिवस टिकत नसतं, वेळ बदलती. लई वर्षापासून संकटातून माझी जात होती. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याचा फायदाच उचला. तुम्ही असं म्हणलं नाही द्यारे सोडून सलोख्याने राहू, प्रेमानं राहू, नाही, तुम्ही वेळोवेळी फायदा उठवून आमचे मुंडक्यावर पाय द्यायचेच कामं केले. प्रत्येक वेळेस त्याचे फळ भोगायची आज ही वेळ आली. शेवटी नियतीला मान्य नसतं, एक ना एक दिवस
ते बाहेर निघतात. काय केलं तो त्यावेळेस महाराज मंडळी दिलं पाहिजे गरीब पोरांच्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण हे बोलले होते तर टार्गेट करायचं. मी काय बोललो होतो आता माझ्यावर येतो. मी काय बोललो होतो टोळीला धनंजय देशमुखांना धमकी दिली पोलीस स्टेशनमधून देऊ. धनंजय मुंडे इथून पुढे तो लोक दापेव टोळीला बोलायचं नाही हे सांगितलं होतं. तर माझ्या विरोधात मोर्चे काढायला लावतो, रस्तारोक करायला लावतो, माझ्या फोटोला चपला आणायला लावतो. बेट्या तो खेळतो का मला? काय बोललो होतो मी? न्याय नाही मागायचा मी संतोष देशमुखांना. म्हणजे ही नियत एक ना एक दिवस वेळ येते जी 25-30 वर्ष आम्ही भोगली. वेळ बदलती. इथून पुढं तरी शहाणा वय. हो तू इथून पुढं तरी शहाणा वय. जातीवाद पसरू नको. तो टोळीन तू जातीवाद पसरीत येत. आणि जे आमच्या विरोधात बोलते ना का आमच्या विरोधात ते त्यांचे मित्र आहेत. त्यांना मित्र ते असे लिहिणार, असे ते बोलणार, ते टाकणार, ती स्टाईल. हा हा इकडं एक चष्म्याला काच आहे तर दुसऱ्या नाही. ते स्टाईल ते आणि बंदुकीन दाखव. अरे फक्त आम्हाला करायचं नाही. आणि तुमच्या मनगटात काय रग आहे आम्हाला माहिती आहे पण आम्हाला करायचं. शांता कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडून देत नाही. आम्हाला चांगलं माहिती आहे कोणाच्या मनगटात किती दम आहे आणि तुम्ही किती घे टोळी हे बी माहिती आहे आम्हाला. पण आम्हाला त्यात पडायचं नाही. पण बरं झालं भाऊ ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस आम्हाला म्हणायचं जातीवादी. बरं झालं या राज्यापुढं एक गोष्ट माहीत झाली की ज्या क्षेत्रावरून जातीवादाची गोष्टच जाणार नव्हती बाहेर तिथून सुद्धा असे जातीवादाचे लोट बाहेर पडल्यासारखे पडले. किती ठासून भरलेलं आहे पोटात ते होटावर आलं. हे उभ्या राज्यानं बघितलं, वारकरी संप्रदायानं बघितलं. आणि मग आम्ही आरक्षण मागणारे जातीवादी कसे? ही टोळी तरी दम खायना धनंजय मुंडेची आमच्या विरोधात आंदोलनं बसविती, आमच्या विरोधात त्यांना पैसे पुरविती, आमच्या विरोधात गाड्या पुरविती. या तालुक्याने एक दिवस जा, त्या तालुक्याने एक दिवस जा. हिंगोलीपासून बीडपर्यंत, बीडपासून नगरपर्यंत, नगरपासून इकडं लोणार पर्यंत ह्या कोपऱ्यापर्यंत नेटवर्क जोड बेस्टपैकी. रोज एकाने जा एका तालुक्याने. बेट्या धनंजय मुंडे वाटत असेल अंधारातून मी करतो पण माहीत होतं कारण खूप ओबीसी बिचारे बांधव आमच्यावर सुद्धा प्रेम करणारे. तू काय काय केलं ते बी आम्हाला सांगतेत. कोणाला आमच्या विरोधात उपोषणाला बसवलं, आंदोलनं करायला लावले सांगते धनंजय मुंडे. सोपं नसतं. संभळून वागावं लागतं. राजकारण मोठं करत असताना उच्च विचार ठेवावं लागतात. एखादा बोलला तरी पोटात घ्यावं लागतं. तुम्ही खुन्नच धरता, बाकीसुद्धा खुनशीच आहेत पण नको म्हणते. आमची जातसुद्धा आणि आमचा समाजसुद्धा आणि आमची जनतासुद्धा राज्यातली सोपी नाही. तुम्ही ओबीसीसुद्धा संपवला. पैसे कमवायच्या नादात, टोळीच्या नादात तुमचे ओबीसीसुद्धा संपवले तुम्ही. ओबीसी फक्त बोलला नाही, ओबीसी नावाखाली अन्याय सहन करत राहिला. आणि ओबीसी बांधवांना सांगतो ओबीसी विषय वेगळा, अन्याय विषय वेगळा. अन्याय झाला तर बोलत जा, व्यक्त होत जा. हे असंच फपवत गेलं तर एक दिवस तुम्हाला सुद्धा सुट्टी देणार नाही अशी टोळी. ध्यानात राहू द्या माझा शब्द. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की धनंजय मुंडे च्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या. गडाबद्दल बोलायचं नाही किंवा महंतांबद्दल मी बोलणार नाही असं दाखवून त्यांनी आपला गडावरचं प्रेमसुद्धा या ठिकाणी व्यक्त केलं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.